अंगठी इथे. मामा मामा ही रिंग कुणी आणली इथे? मामा ही रिंग कुणी आणली इथे? अरे काय झालं ओरडायला? ही अंगठी इथे कुणी आणली? तूच सकाळी पाठवलीस ना घरी. त्या ज्वेलरचा माणूस आला होता डिलिव्हरी करायला. आम्हाला वाटलं तूच घेतलीस. हा त्या सुयशचा आगाऊपण आहे. फोन करतो आणि रिंग आजच्याच परत करतो. सुयशा काय फालतूपण आहे? फालतूपणा तू करतोयस मित्रा. अरे आहेस कुठे तू? सई तुझी वाट बघते. माझा आधी आला नाही ना तर मी एंगेजमेंटच करणार नाही असं म्हणते रे. सुयश विषय बदलू नकोस. तुला सांगितलं होतं तुझे उपकार नकोय, ती अंगठी नकोय मला, तरी का केलंस हे तू? अरे मी प्रेमाने तुझ्यासाठी काहीतरी केलंय यार. तुझं केवढं प्रेम आहे सईवर आणि माझ्यावर सुद्धा. सुयश तू आत्ताच्या आत्ता इथे ये आणि अंगठी घेऊन जा. मी कसा येणार यार? माझी तुझ्या खास लाडक्या मैत्रिणी बरोबर एंगेजमेंट आहे ना. तू एक काम कर, तूच ये ना इकडे. नाही, उद्या तुझ्या क्लिनिकवर पाठवून देतो अंगठी. मी येणार नाही. असं कसं येणार नाही? अरे तू आला नाहीस तर एंगेजमेंटला काय मजा? तुझ्या तोंडावर एंगेजमेंट करायची आहे मला. तुझ्या नजरेसमोरून घेऊन जायचंय मला सईला, तुझ्यापासून लांब. आणि तू घरी हे नाही जाणणार. आदित्य कश्यप हे नाही जाणणार. हे वेटर अजून एक आण. आता जोपर्यंत आदित्य कश्यप इथे येत नाही ना तोपर्यंत मी एंगेजमेंट करणार नाही. वाट बघा सगळ्यांनी. अजून किती वेळ वाट बघायची? बघा पाहुणे खोळंबलेत. कुठे आहेत चिरंजीव? कोणाच ठाऊक कुठे गेलाय हा. तुम्हाला माहितीये का सुयश कुठे गेलाय ते? नाही. एक मिनिट हा. एक्सक्यूज मी. आपली लेक एकतर नवसानं तयार झाले लग्नासाठी. ऐन मुहूर्ताच्या वेळेस हा सुयश कुठे गेलाय कोणाच ठाऊक. आता मला कसं माहिती असेल? हा डॉक माझगाव डॉकला गेलाय का डॉकयार्ड रोडला गेलाय ते? नाही ना, तुला काय सांगून गेलेत का तुझे जिजू? तुमचा जावई तुम्हालाच माहिती. तो फक्त माझा जावई नाहीये, शर्मिलाचा पण आहे. काय का शर्मिला? हा, यांचा मुलगा यांना ठाऊक. आपला मुलगा आपल्याला न सांगता कुठे गेलाय? मी पाहिलं तो सईला कधी सांगून गेला. सईला विचारता का? हा, सईला विचारतोस का? हे नाही ना, सईला विचार. सई, कुठे गेलाय तो? तो कुठे गेलाय ते माहिती नाहीये मला, पण तो काय करायला गेलाय याचा अंदाज आहे. म्हणजे काय करायला गेलाय तो? मला जे व्हायला नकोय तेच करायला गेलाय तो. म्हणजे आदित्य? हो आदित्य, तुम्हाला इथे हवाय. आणि मग ही अंगठी निसी सईच्या पोटात घालेन. आणि मग तिकडे आदित्यचं दिल, त्याचा जीव, त्याचा आत्मा असा बाहेर पडेल. हेल्प हेल्प, आदित्यचं प्लेन क्रॅश झालंय. तो खूप जखमी झालाय. डॉक्टर सुयश प्लीज हेल्प. त्याला पटवर्धनांच्या इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. अरे आठ. त्याला पटवर्धनांच्या हॉस्पिटलमध्येच काय, पटवर्धनांच्या गेट बाहेर सुद्धा उभं करणार नाहीये मी. फक्त एकदा आमची एंगेजमेंट होते. सुयश, अरे तू काय करतोस राजा? ते जरा डिहायड्रेट झालोय म्हणून पाणी पितोय. हे पाणी आहे का काय आहे ते आम्हाला कळतंय. तुला कळतंय का? तेवढी शुद्ध आहे का? ऑफकोर्स आय एम फिट अँड फाईन. अरे पण मग तू इथे काय करतोयस? सगळे वाट बघताय तुझ्या हात. या मॉम, तुम्ही पुढे, आम्ही आलोच. अरे तुझी वाट बघत बसलो ना तर एंगेजमेंट कधी होणारच नाही.
बिराजदार सईला घेऊन जातील निघून आणि हाती आलेला राजयोग सुद्धा निघून जाईल कायमचा. नाही डॅड, असं नाही होणार. सई पण आपलीच होणार आणि राजभोग पण आपलाच होणार. कारण मला जे हवं ना ते मी. गप्पस, चल. डॅड, कम ऑन. गो मॉम प्लीज. नाही राहू दे. ओके. अरे सायलेन्स, सायलेन्स. अरे सायलेन्स. लेडीज अँड जेंटलमॅन, तुम्हाला माझी वाट पाहावी लागली त्यासाठी आय एम नॉट सॉरी. कारण एंगेजमेंट माझी आहे. ही मी कधीही करेन. हो की नाही बेब्स? बट वेट इज ओव्हर नाव. सईला आपलं बनवायला आता तीच खूप एक्साइट झालोय. तर जराही वेळ न वाया घालवता मी रिंग सेरेमनी सॉरी रिंग सेरेमनी. अरे येतोय सॉरी. यार तेरी मेरी रिंग सेरेमनी. यस, रिंग सेरेमनी करून टाकणार आहे. सो पेश है मोस्ट प्रेशियस लेडी साठी मोस्ट प्रेशियस रिंग. I was joking. Most precious ring. होतं यार कधी कधी असं. चॉकलेट फॉर यू फ्रॉम चॉकलेट फॉर. पेश है रिंग. कुठे गेली? रिंग कुठे गेली? रिंग कुठे गेली? हे सई.
अरे रिंग रिंग कुठे आहे? तो मिलता है ब्रेक के बाद। रिंग कुठे आहे माझी? रिंग अंगठी घालवलीस, लाज घालवतेस तू माझी. आता कशी होणार रिंग सेरेमनी? होणार. अरे पण कशी? डॅडी होणार. आता यावेळी दुसरी अंगठी कुठून मिळणार आहे तुला? मिळणार डॅडी. चिल. मिळणार. दुसरी अंगठी मिळणार. दुसरी अंगठी स्वतःहून चालत येणार. हे बघ सुयश, मी तुला एकदा सांगितलं ना. अरे यार आदित्य, अंगठी हरवली. अंगठी. अरे पण टेन्शन नाही. एक अंगठी हरवली असेल तरी दुसरी तुझ्याकडे आहे ना. आदित्य, अंगठी शिवाय तर एंगेजमेंट काही होऊ शकत नाही. आणि यार एंगेजमेंट नाही झाली ना तर माझी इज्जत जाईलच. पण सईचं आणि तिच्या फॅमिलीचं पण नाक कापलं जाईल यार. तर तू ताबडतोब अंगठी घेऊन इथे आता तरी येशील ना? आता तरी यावंच लागेल. माइक चेक 1 2 3 1 2. Ladies and gentle ladies, I know engagement सेरेमनीला थोडा उशीर होतोय कारण रिंग इज रिंगा रिंगा रोजेस pocket full of poses. Husha, husha, ring fell down. काय चाललंय याचं? I'm sorry. मी थोडा भरकटतो. पण हे सगळं आहे ना या मुलीमुळे होतंय. हो, हीच मुलगी. हिच्यामुळे माझ्या आयुष्याची संधी झाली. तुम्हाला काय वाटलं? वाट लागली? अहो हिच्यामुळे माझ्या आयुष्याला 4 चांद लागले. आणि एकदा का आमचं लग्न झालं ना की 4 चे 8, 8 चे 16 चांद लागते. 16 चे 32, 32 ने तो सोपं नाहीये तिला पटवणं. अजिबात सोपं नाही. या डॉक्टर सुयश पटवर्धनला भीक मागावी लागली. भीक. धक्के मारून हिने मला घराबाहेर हाकलून दिलं. पण आता बघा कशी गुपचूप बसली आहे. मी तिच्या हातात रिंग कधी घालतोय याची वाट बघ.
यालाच म्हणतास सुयश पटवर्धनचा जलवा. की मला जे पाहिजे ना ते मी मिळवतोच, कधी कुठेही आणि राग पटकन येतो हिला. पण प्रेम सुद्धा पटकन येतं. मला काही कळायच्या आत ती साहेबाच्या खुर्चीवर चढली आणि लग्नासाठी मला हो म्हणाली. अख्ख्या जगासमोर. तूच म्हणालीस ना सई. आता कुठे चाललीस सई? जो वादा किया वो निभाना पड़ेगा और सबके सामने आई लव यू भी बोलना पड़ेगा. सुयश प्लीज थांबव हा फालतूपण. फालतूपणा? ह्यात काय फालतूपणा आहे? काय होणाऱ्या नवऱ्याला बायकोने आय लव्ह यू म्हणायला पाहिजे की नाही? हा, तुम्हाला वाटतं हो बोललं पाहिजे? बघ तू जर मला आय लव्ह यू म्हणालीस ना तर मी तुला एक सरप्राईज दे, जे मी खास तुझ्यासाठी प्लॅन केलं. काय सरप्राईज? सुयश प्लीज सांग मला, काय केलंयस तू? आधी आय लव्ह यू म्हण. सुयश पटकन सांग, काय करणार आहेस तू? आधी आय लव्ह यू म्हण, देन आय टेल यू. चला कमॉन, सगळ्यांनी सईला चेअर अप करा. म्हणा सई सई. अरे म्हणा सई 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 सई. मम्मा डॅडूची इज्जत घालवायची नसेल तर पटकन आलं. चल कमॉन. I love. I love. आदित्य.